भारतामधील 5 सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल सांगतोय की जिथे सर्वच आजारांवर उपाय मोफत होतात. 5 हॉस्पिटल की जिथे लाखो रुपयांचा आजार अगदी 0 रुपयात बरा होतो. 5 हॉस्पिटल की जिथे असे आजार बरे होतात की जे दुसरे कुठेच बरे होत नाही. या हॉस्पिटलमध्ये ना तुम्हाला तपासणी फी लागते, ना ॲडमिशन चार्जेस लागतात, ना राहण्याचा खर्च लागतो, ना खाण्याचा खर्च लागतो आणि काही यातले हॉस्पिटल तर तुम्हाला येण्या जाण्याचा खर्च सुद्धा देत असतात. कितीही गंभीर आजार अगदी शेवटच्या स्टेपला गेलेला पेशंट सुद्धा हे स्वीकारत असतात, त्याला ॲडमिट करून घेतात आणि त्याला बऱ्या करण्याचा 100% प्रयत्न करतात. आणि हे सगळं होतं पूर्णतः मोफत. यामधील एक दवाखाना तर असा आहे की जो 10 वर्षाच्या आतील लहान मुलांच्या हृदयावर त्या ठिकाणी उपाय करतो. कितीही कॉम्प्लिकेटेड हृदयाचा प्रॉब्लेम असू द्या, तो अगदी गॅरंटेड लहान मुलांचा सॉल्व्ह करत असतो. चला तर जाणून घेऊयात कोणते असे 5 टॉप सर्वाधिक त्या ठिकाणी चांगले हॉस्पिटल आहेत की जिथे इलाज मोफत होतो आणि अगदी शेवटच्या स्टेजचा पेशंट सुद्धा बरा होतो. तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत किडनीसाठीचं मोफत इलाज करणारं हॉस्पिटल जे भारतातलं नंबर 1चं आहे, ज्याचं नाव आहे गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल, जे भगवान नगर दिल्लीमध्ये आहे. या हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्वच आजारांवर सर्वच ऑपरेशन या ठिकाणी मोफतपणे केले जातात. आणि एवढं सोडा, जर एखाद्याची किडनी बदलायची असेल, किडनी ट्रान्सप्लांट करायची असेल, तर ती सुद्धा बऱ्यापैकी मोफत इथे होत असते. आता यानंतरचा सर्वात गंभीर जर कुठला आजार असतो तर तो कॅन्सरचा असतो. तर कॅन्सरच्या आजारावर खर्चही भरपूर येतो, उपचार होत नाही, पेशंट दगावण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे मुंबईमध्ये स्थित आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 70% पेशंटवर मोफत उपचार केले जातात. इथे कोणत्याही स्टेजचा जो काय पेशंट आहे तर तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी नीट होत असतो. अशी ख्याती या हॉस्पिटलची तुम्हाला माहीतच असेल. आता यानंतर एक असं हॉस्पिटल आहे जे रायपूरमध्ये आहे की जिथे कॅश काउंटरच नाही आहे, म्हणजे जिथे पैसे घ्यायलाच कोणी माणूस उपलब्ध नाही आहे. आणि अगदी ॲडमिशनचा किंवा ज्या काय याचा खर्च तर नाही घेतच नाही आहे, पण तुमचा जाण्या येण्याचा सुद्धा खर्च दिला जातो. तर असं सुद्धा एक हॉस्पिटल आहे. पण त्याआधी अजून एक असं हॉस्पिटल आहे की जे डोळ्यावर उपचार करतं, ज्याचं नाव आहे गुरु के लंगर आय हॉस्पिटल, चंडीगड. इथे एक पैसाही न खर्चा डोळ्याच्या संबंधित कितीही किचकट आजार बरे केले जातात. याबरोबर मोतीबिंदू असू, रेटिना संबंधित काही आजार असू द्या, सर्व प्रकारच्या आजारांवर इथे मोफत इलाज केला जातो. आता लहान मुलांचा जर प्रश्न असेल, लहान मुलांच्या हृदयासंबंधित जर काही आजार असतील, हृदयाला छिद्र असेल किंवा हृदयासंबंधित काही अडचणी असतील, तर त्यासाठी आहे सत्य साई हॉस्पिटल, जे रायपूर छत्तीसगडमध्ये स्थित आहे. या हॉस्पिटलची खासियत फार जबरदस्त आहे की 10 वर्षाखालील मुलांसाठी हृदयासंबंधी काही मोफत इलाज इथे केले जातात. इथे कॅश काउंटर सुद्धा नाही, म्हणजे पैसे घेण्यासाठी कुठला कॅशियर किंवा कुठलं काउंटर्स त्या ठिकाणी उपलब्ध नाही. इथे येण्या जाण्याचा खर्च सुद्धा दिला जातो. ते राहण्याचं, खाण्याचं सर्वच प्रकारचे खर्च तुम्हाला मोफत भेटत असतात. आता यानंतर प्रश्न उरतो मेंदूचा. आता बऱ्याच वेळा ब्रेन ट्युमरचे त्या ठिकाणी पेशंट वाढलेले आहेत, हृदयाचे कॉम्प्लिकेशन वाढलेले आहे प्रौढ व्यक्तींमध्ये. तर त्यांच्यासाठी आहे श्री साईबाबा हॉस्पिटल, बेंगलोरमधलं. तर बेंगलोरमधलं हे हॉस्पिटल असं आहे की इथे हृदय तसेच मेंदूवर जे काही जटिल जर आजार झालेले असतील तर त्यावर उपाय केले जातात. या जे काय आहे तर स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम आहे, तज्ज्ञ डॉक्टर्स इथे उपलब्ध आहेत. आणि हे सगळं असून तुम्हाला कन्सल्टेशन फी जी काय आहे तर ती इथे 0 असते. म्हणजे जे काय OPD चार्जेस इथे फ्री असतात, बाकी थोडेसे चार्ज इथे भरावे लागत असतात. पण याबरोबर भारत सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत तर त्या तिथे लागू आहेत. तर हे होते मित्रांनो भारतातले 5 सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल की जिथे आजारावर मोफत उपचार केला जाऊ शकतो. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असेल आणि त्याला तर बराच खर्च येतो, मग हा खर्च कसा वाचवायचा, कसं याचं प्लॅनिंग करायचं, तर यासाठी आपल्याकडे असायला हवा कुठल्या तरी कंपनीचा मेडिकल इन्शुरन्स. मित्रांनो, मेडिकल इन्शुरन्स अगदी वर्षाच्या 5 ते 6 हजार रुपयाच्या हप्त्यावर 2 ते 3 लाख, 4 लाख, 5 लाखापर्यंत कव्हर देतो आणि ज्यामध्ये तुमचं पूर्ण कुटुंब सुरक्षित होत असतं. तर मेडिकल इन्शुरन्स विषयी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि पाहणाऱ्यांपैकी किती जणांकडे मेडिकल इन्शुरन्स आहे हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.